कोचिंग क्षेत्रातला व्यक्तिगत माणूस म्हणून मी तुम्हाला एक सांगतो की प्रकरण आज उघडकीस आलं, हे काय आजपासून नाही, असे कित्येक वेळेस पेपर लीक झालेले आहे. आणि मला शासनानं आपल्या मार्फत एवढं सांगायचं की ऑनलाईन हे पेपर झाले पाहिजेत, नीटचे जे पेपर्स आहेत ते ऑनलाईन व्हायला पाहिजेत. आणि त्याबरोबर एनटीएने मात्र इतक्या सुंदर पद्धतीनं कडक सगळ्या गोष्टी, कारण मला वाटतं की या वेळेस जर व्यवस्थित शिक्षा झाली, कठोर कारवाई झाली, तर पुढे अशा गोष्टी होणार नाहीत. आणि शासनाला दुसरं एक मला अजून सांगायचं आपल्या मार्फत की नीट परीक्षेचे जे पेपर्स आपण सेट करता, तुम्ही ज्या पद्धतीने पेपर सेट करतात, एकाच व्यक्तीचा पेपर जर एवढे क्वेश्चन्स उतरत असतील तर नक्कीच अशा गोष्टी पुन्हा पुन्हा घडणार नाहीत असं सांगता येणार नाहीये. त्यामुळं खूप साऱ्या लोकांकडनं क्वेश्चन्स घ्या आणि या क्वेश्चन्सला प्रॉपर मिक्स करा. कुणीही लीक करतो म्हणलं तर त्याचा एखादा दोनच क्वेश्चन्स लागू शकेल. तर अशा पद्धतीने जर आपण जात असाल तर नक्कीच मला असं वाटतं की एनटीएची जी काही भूमिका असेल ती स्पष्ट होईल. लोकांना जो विश्वास तुटलेला आहे तो पुन्हा विश्वास एनटीएला मिळवता येईल. पण विद्यार्थ्यांची मेहनत मात्र वाया नका जाऊ देऊ. आतापर्यंत सीबीएसई चौकशीमध्ये कुठेही कोणताही नांदेडचा कोचिंग क्लासवाला किंवा कोचिंग सेंटर यांचं नाव पुढे आलेलं नाहीये. काही पालकांनी कुठल्या तरी मार्गातून, कुणीतरी नागपूरहून किंवा पुण्याहून यांना काही पेपरची लिंक लागलेली आहे. कोचिंग नांदेड पॅटर्न, नांदेड कोचिंग सेंटर यामध्ये असणारे शिक्षक यांनी कुठल्याही पद्धतीनं आतापर्यंत सीबीआयच्या इन्क्वायरीमध्ये यांचं नाव कुठेही पुढे आलेलं नाहीये. त्यामुळं नांदेड जसा कोचिंग हब होता तसा आजही आहे. नांदेड कोचिंग क्षेत्रामधून जे शिकवलं जातं ते प्रामाणिकपणे शिकवलं जातं. इथला प्रत्येक कोचिंग क्लास जीवाचं रान करून विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सोबत राहत असतो, त्यांचं भवितव्य घडवायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे मला सांगायचंय की अजूनही बाहेरगावचे कुठलेही विद्यार्थी इथे येत असतील तर इथले प्रत्येक कोचिंग क्लास, इथे प्रत्येक शिक्षक प्रामाणिकपणे शिकवतो. अजून सीबीआयच्या कुठल्याही चौकशीमध्ये नांदेड कोचिंग क्षेत्रातलं नाव पुढे आलेलं नाहीये. जे नांदेडचे लोक होते ते अजूनही नांदेडकरांसाठी खंबीर आहेत. काय झालं, नांदेड कोचिंग क्षेत्रामध्ये बाहेरचा जो लोढा होता, म्हणजे बाहेरचे जे कोचिंग वाले आहेत ते इथं आलेत आणि काही गोष्टी त्यांच्याकडून घडल्या गेलेल्या आहेत. पण आता नांदेडकर म्हणून किंवा नांदेड कोचिंग क्षेत्राशी निगडीत असल्यामुळं मला एक या सगळ्या विद्यार्थ्यांना आव्हान करायचं आहे की राजे हो, तुम्ही ज्यांच्याकडे ऍडमिशन घेतलेत, आज त्या कोचिंग क्लासेसवर सीबीआयच्या इन्क्वायरीज असतील किंवा इतर कुठल्या बाबीमध्ये जर काही क्लासेस बंद पडत असतील तर त्याची काळजी करू नका. जे नांदेडशी निगडीत आहे, नांदेडच्या मातीचे जे लोक आहेत त्यांच्याकडे कोचिंग क्लास लावा. आणि राहिला प्रश्न दुसरा की जो काही आर्थिक भुर्दंड तुम्हाला बसणार आहे कोचिंग क्लासेस बंद पडल्यानंतर किंवा इन्क्वायरी चालू असेपर्यंत तिथे ते क्लासेस सुरू होणार नाहीत, तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी नांदेड मधले सगळे क्लासेस तुम्हाला सपोर्ट करतील. तुमच्यासाठी ते फीसच्या बाबतीतही बरचसं कॉम्प्रोमाइज करतील. आणि विशेषतः गिरी पीसीएमबी क्लासेस मात्र अशा सगळ्या विद्यार्थ्यांसोबत शेवटपर्यंत तुमच्या सोबत असेल. आर्थिक भुर्दंड तुम्हाला बसणार नाही याची काळजी मात्र गिरी क्लासेस नक्की घेईल. ऍक्च्युली हे जे पेपर फोडण्याचा जो प्रकार आहे तो हा पहिला नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की कदाचित याच्या अगोदर खूप वेळेस याच लोकांनी किंवा यांच्याशी निगडीत काही लोकांनी अशा प्रकारचे पेपर लीक केले असतील, त्यातून काही माया जमवली असेल आणि यांना कळत न कळत त्या गोष्टीचा कॉन्फिडन्स आला, हा आम्ही करू शकतो, काही कारवाई